लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडते। आतापर्यंत 44.12% इतकं मतदान पूर्ण झालेलं आहे आणि अजूनही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा आहेत। 44.12% इतकं मतदान पूर्ण झालेलं आहे आणि एवढं मतदान होऊनही अजूनही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा आहेत। महाराष्ट्रामध्ये 5 लोकसभा मतदारसंघ आहेत जिकडे मतदान होत आहे। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, रामटेक आणि भंडारा गोंदिया या 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे। अनेक दिग्गजांनी मतदान केंद्रांवर जात मतदान केलेलं आहे। निवडणुकांची रणधुमाळी आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे। आजचा पहिला टप्पा पार पडतोय। देशासह राज्यातही मतदान होत आहे। विदर्भातल्या 5 जागांवर मतदान होत असून विदर्भातून 5 लोकसभा मतदारसंघ आहेत। गडचिरोली, चिमूर, भंडारा गोंदिया, रामटेक, नागपूर या 5 ठिकाणी आज मतदान पार पडते। आतापर्यंत 44.12% इतकं मतदान पूर्ण झालंय। म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी, या देशाच्या संरक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, या देशातील संविधानाचं संरक्षण होण्यासाठी, या देशाच्या मूलभूत जे अधिकार जनतेला मिळाले त्यांचा हक्क जोपासण्यासाठी मला वाटतं की आपलं कर्तव्य म्हणून हे मतदान करावं। हा मतदान तुमचा उद्याचा भारत कसा असेल हे घडविणारा, दाखविणारा मतदान आहे। मतदान केंद्रांवर अजूनही मतदारांच्या रांगा आहेत। महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत 44.22% इतकं मतदान पूर्ण झालेलं आहे। विदर्भामध्ये 5 लोकसभा मतदारसंघ आहेत जिथे आज पहिला टप्पा पार पडतोय। या 5ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांच्या अजूनही रांगा आहेत। सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत मतदान होणार आहे। नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर आणि भंडारा गोंदिया या 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडते। या 5 लोकसभा मतदारसंघांपैकी गेल्या वेळी म्हणजे 2019 साली यापैकी 4 मतदारसंघ हे भाजपाकडे होते आणि अवघा 1 चंद्रपूर हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता। त्यामुळे आता चंद्रपूर हा मतदारसंघ जिंकणं हे भाजपासाठी मोठं आव्हान आहे। आपण आता जातोय थेट नागपूरमध्ये। नागपूर आणि रामटेकमध्ये आमचे प्रतिनिधी आहेत हितेश मेश्राम। हितेश, काय परिस्थिती आहे? आतापर्यंत 44.22% मतदान पार पडलेलं आहे। कसा उत्साह दिसतोय मतदारांमध्ये? नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत सकाळी 7 वाजेपासून जे आहे नागपूर पासून रामटेक असेल, गोंदिया, भंडारा असेल, चिमूर असेल आणि चंद्रपूर असेल या ठिकाणी जे काही आतापर्यंत मतदान झालेलं आहे त्यामध्ये नागरिकांनी खूप उत्साहाने जे आहे घराबाहेर येऊन जे मतदान केलेलं आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। जर आपण आकडेवारी बघितली तर सकाळी 7 ते 9च्या दरम्यान जे आहे चंद्रपूर कडे आपण सगळ्यात अगोदर जाऊया। चंद्रपूरमध्ये सकाळी 7 ते 9च्या दरम्यान जे आहे 6च्या जवळपास 6% जवळपास जे आहे मतदान झालं होतं। त्यानंतर 11 वाजेपर्यंत जे आहे 16% मतदान झालं होतं। त्यानंतर 1 वाजेपर्यंत जे मतदान झालं होतं ते आहे 28च्या जवळपास 28% जे आहे मतदान झालं होतं। आणि त्यानंतर आता 3 वाजता जे आहे 3 वाजता जी आकडेवारी आपल्याकडे आली आहे ती रामटेक मधली ती 40% तिथे आतापर्यंत मतदान झालेलं आहे। त्यानंतरच आपण जर नागपूरमध्ये जर आपण बघितलं नागपूरमध्ये सकाळी 7 ते 9 मध्ये जे आहे ते 8% जवळपास जे आहे मतदान जे आहे झालं होतं। त्यानंतर 11 वाजेपर्यंत जे मतदान झालं होतं ते 18% जे मतदान झालेलं होतं। त्यानंतर 1 वाजता जर आपण नागपुरात बघितलं तर 28 ते 29च्या जवळपास टक्क्यांचे जवळपास जे आहे ते मतदान आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि आता 3 वाजता जे आहे 38च्या जवळपास टक्क्यांचं जवळपास जे आहे हे मतदान आपल्याला नागपुरात पाहायला मिळत आहे।
जी. अजून हितेश, जर बघितलं आता गेलं सध्या तर, परिस्थिती काय? ह्या- 50% मतदानही अजूनपर्यंत झालेलं नाहीये. तर आता यानंतर किती मतदार घराबाहेर पडतील आणि मतदान करतील, काय शक्यता आहे? नक्कीच बघितलं गेलं तर आता उन्हाळा चालू असल्यामुळे जे तापमान आहे हे 40च्या वरती आहे आणि त्यामुळे दुपारी सकाळी 7 ते 12-1 वाजेपर्यंत जे आहे मतदान जे आहे नागरिक मतदान करायला बाहेर आले होते. मात्र 1 ते 3-4 पर्यंत जे आहे जो आहे वातावरण जे अति तापल्यामुळे जे आहे नागरिक घराबाहेर निघालेले नाही. मात्र 4 ते 6 पर्यंत जे आहे नागरिक जे आहेत ते घराबाहेर येतील आणि किमान जो अंदाजा पकडला जातो 25 ते 30% जो आहे हे ठरवला जातो, अंदाजा ठरवला जातोय. जी जी हितेश, या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडनं महत्त्वाची माहिती आम्ही घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.